हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर मित्रांनो, कसे सगळे आहे, सगळे चांगले असतात. आणि मी काय असं बोलायलो म्हणजे मला आता बोलायचं सुद्धा सुधर नाही. एक घटना सांगतो मी आता. राधा उडून गेली तर आधी काय झालं, इथं आणलेली होती, मला काय माहिती उडून जाणार आहे. बसली इथं आधी, गेली उडून. मग तिथं ते बघा, चला दाखवतो. इथं ते काय फुलं आहेत ना, तिथं बसली. पुन्हा तिथून त्या झाडावर तिथं गेली वाढायच्या, आणि तिथून नाही तिथून तिथं गेली त्या तिकडं, आणि पुन्हा तिकडून त्या बिल्डिंगवर गेली सगळ्या टोकावर. मी तिथं गेलो आणि धरलंय तिला आता. तर तिला पाणी बिनी पाजवलंय, अशी कंडिशन झाली. ते सगळे रडू लागला त्यार. एक तर घरात पाहुणे आलते, हे असं तसं झालं. तर किती उंच बसली राधा, मला वाटायला सकाळपासून ते खाल्लं नाही तर तिनं मांजरीनं तिला काय खाण्याचं ज्ञान आहे का काय आहे? आम्ही काहीच नाही, स्वामी नावाचा नुसता जप केला, त्याला केलेला होता काही. तर मग ती भेटलेली पुन्हा. हरणं पण लय रडला हरणं. म्हणजे ज्या ह्याला प्राण्याला तुम्ही जीव लावलेला असतो ना, खरंच ते एकदा काही झालं त्याला तर दुःख होतं वाटतं खूप. बरं झालं आहे सापडलं. मम्मी म्हणत होती नको जाऊ, बरं झालं गेला. मला माहिती आहे ते कुठं जात नव्हतं. 1 किलोमीटर इथून डायरेक्ट त्या झाडावर 1 किलोमीटर मोठा पक्षी जातो, आणि जे लहान असतात काय ते आपण सकाळीच मी तर म्हणायलो हँड फिडिंग फॉर्म्युला आणला, ते पेट लाईफचा. हे पण वरडत होते ना मध्ये त्यांचे मित्र. हे वरडले. मी तर स्कूटीवर असा घेऊन आलो असा, तर लगेच ती कशी करायली. ते आनंद झाला त्यांना. ते मधून आढळले की इथं थांबलो मी, हे पण आढळायला. हे आई असं हाकू लागलं ती असा. तिथून मी झाडावर गेलो. त्या पुन्हा ही शर्ट बदललंय मी आता. वरी गेलो पार त्या टोकाला, पण तिथून उडालं. मम्मीला म्हणलं होतं, वाटी आणली होती मम्मीला खायची त्याची, तरी सुद्धा गेलता तो. आता घरात आहे, त्यांना थोडा रेस्ट देऊ आपण. यार खूप म्हणजे असं दुःखी झालो असतो मी. 2-4 दिवस ब्लॉग आला नसता माझा, है ना मम्मी. मी स्वतःला आवरलंच नसतं माझं. यार काय, मी तर म्हणलं असतं आता मेला ते तिकडं, काय झालं आपल्या. खाल्ला असतं चिमण्या खातात बरं का, चिमण्या. एक घरातून आवाज यायलाय बरं का, असं करायलेत, हसायलेत. मला वाटलं की मिठू काय ह्यांच्या घरात गेला आता. ते पण वाटतंय माणसाला. पुन्हा कोणती पण चिमणीला बघायलो मी, हीच मिठू असलं झालं मला. मावशी म्हणल्या की मिठू अर्णव गेलता तिकडं चैतन्याच्या इथं. तिथून त्याच्या वडील इथं होते, वडील त्यांचे आबांनी. मग हे त्यांनी ह्याला सांगितलं, तर हे असला रडत आलता माझ्याकडं लई. पण मम्मी म्हणू लागली मला स्कूटीवर जाऊ नको. म्हणलं नाही, अर्धा किलोमीटर तरी गेले असतील, एक नाही तर छोटे. पक्षी पाळणं आणि एकदा लागले खूपच अवघड आहे. खरं लई किती माणसाला ही वाटायला. पण मिठू गेला असतं सापडलं नसतं. मिठू गेल्यास तर एका पोराचा उपकार आहेत आमच्यावर. त्या पोराने म्हणलं हे बघ इथं वरी दिसायलंय मला. तर मी म्हटलं अरे हीच आहे, थँक्यू, धन्यवाद भाऊ, असं तसं म्हणलो. वरी डायरेक्ट गेलतो मी. जास्त काही नाही बोलत, थोड्या वेळाने भेटतो आता. मला पण लय हे व्हायलंय. काटका तोडत होता गाईज. इथं त्याला भूक लागलेली होती वाटतं, पानं खाऊ लागला. खाते ते. हो ना, आमची कंडिशन बघितली असती ना गाईज तुम्ही, असं तुम्ही पण रडला असतं. तेवढं आम्ही ही झाली कंडिशन वेगळी. बरं झालं इथं दिसला ना, हे मला इथं दिसलं ना, तेवढं बरं झालं. नाही तर नाही, मग आपण हुडकायचा प्रयत्नच थांबवला असता, पण मी नसता थांबवला. खरं सांगतो, मी रात्रभर हुडकलं असतं, पण हुडकून आणलाच असता.
चला आता भेटू थोड्या वेळानं आपण, कारण आता मला पण थोडंसं एकट्यात बसतो थोडं मीठ त्यांच्यासोबत, हो ना. तर गाईज मी निघालेलो आहे आता पप्पांना आणायला. तर पप्पा इथं डेपोमध्ये आलेले होते म्हणून आता निघालो आहे बघा त्यांच्याकडंच. त्यांनी कॉल केला होता मला आता ये म्हणते. थोडंसं घरचं सामान पण आणायचं होतं किराणा स्टोअरहून, तर ते पण आणू आपण. तर चला जाऊ आधी पप्पांकडं. लगते जिगर पापा नजर and hulululu and दम से चलो भैया कहीं नड़क ना लग जाए, कहीं ॲक्सिडेंट ना होना जाए. तर गाईस पप्पाला आणलं होतं आणि तिथं काही सोडून घेतला नाही किराणाच्या दुकानावर. तर गाईज उद्या अर्णवचा बड्डे आहे. तर अर्णव तुला उद्या एक सरप्राईज भेटेल. सरप्राईज भेटेल. मम्मीला पण माहिती, मम्मीला माहिती, सगळ्यांना माहिती, पप्पाला पण आहे ना. मम्मी काय असेल? नाही काय असेल गेस कर. हां पेन चांगला नाही, मग लय नाही महाग. हां नाही तेवढं नाही सांगणार. हिंट बिंट काय नाही, उद्या देणार आहे. नाही बघा बॉल खेळायला, बघा बघा बॉल बॅट खेळायला आहे. त्यांना खाऊ घालूस का? आणि मी पडल तिथून कसा बसलास तू? मला भांडी बॅट घ्यायची किती यार, प्लास्टिकची माझी नवीन वाली. मोबाईल गाईच पडला, मोबाईलच पडला यार. प्लास्टिकची बॅट घ्यायची होती पण त्या मित्राने घेतल्यावर जाऊ दे, तुझ्या नशिबात नाही. स्टंप पण घ्यायचे होते, जाऊ दे तुझ्या नशिबात नाही. माझ्या नशिबात फक्त बॉल आणि तुटलेली बॅट आहे. गाईज बघा ते GMची चांगली बॅट होती, तुटली आता ती. तर चला मी त्यांना मिठाईला खाऊ घालू. तर गाईज मम्मीनं तर खाऊ घातलंय म्हणा. होय खाऊ घातलंस काय त्यांना? त्याचं काय असतंय की सरप्राईज काय नाही. आपल्या घरात नाही आहे ती आता सध्याला. आपल्या घरात काय म्हणते हे पण नाही या टरबूज आहे ना एवढं मोठं पप्पांनी आणलेलं. तर किराणा आणलेला होता, किराणा पण ठेवून दिला मम्मीनं. आता ते मिठू तर गायब झालता, मग त्याचे मला खूप दुःख झालेले आहे. मिठूचे निधन झालेले असते यार. मग आई कसा बसला होता यार, खालून बघितलं एवढी खुशी झाली मला, लय इतकी खुशी मेरे जीवन में कभी नहीं हुई यार. शुभ बोल, खरं लय खुशी झाली मम्मी. तुला? मम्मी तर मी तिकडून येईल, मम्मी रडायली आणल्याला बघून. मम्मी म्हणाली होती मला नको जाऊ. मी शेवटी गेलो आणि आणलाच. चला बाहेर. हो का? आणि कशी होते ते पांढऱ्या टोपलं की नहीं, मैं नहीं बताऊंगा.
गाईज बघा ही कसम कथा गो गो बघा गाईज बघित बघित तर जाऊ द्या गाईज आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आपलं बकेट सायकल आणि हां तर ब्लॉगचा एंड आर्नव करेन उद्या बड्डे म्हणून. हां उद्या करतो. नाही आज कर काय असतंय पहिले आजचा व्हिडिओ. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.